घालून घेतली पाहिजे सगळ्यांनी. असं आहे की तुम्ही ही छोटी गोष्ट जरी असली तरी तुमच्या ती खूप मनाला लागली. तुम्ही निर्णय घेतला की तुम्ही वगळता कोणीही मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहायचं नाही. हा एक काय संदेश द्यायचा होता? असा कुठलाही संदेश वगैरे नाही. मी स्वतः मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित होतो आणि आमची बैठक झाल्या झाल्या मंत्रिमंडळाची आम्ही सगळेच मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यामुळे मी स्वतः बैठकीला उपस्थित होतो. त्यामुळे शिवसेना अख्खी बैठकीला उपस्थित कॅबिनेटला होती. त्यामुळे त्याच्यामध्ये एवढे सगळे विचार आणि त्याच्यावर मीडियामध्ये हे सगळे मीडियामध्ये सगळं चालवत असतात. प्रश्नही तुमचे, उत्तरही तुमची, सगळं तुमचं पतंग उडवत असतात. पण तुमचं आणि मुख्यमंत्र्यांचं व्यवस्थित चाललं? चालू आहे बातचीत. मी काल फोनवर बोललो, गेल्या आठवड्यात बोललो. जेव्हा जेव्हा काही आवश्यकता असते तेव्हा आम्ही बोलतो. हे काय निवडणुकीमध्ये आम्ही काही ठिकाणी एकत्र आहोत, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे. याचा अर्थ काय, शेवटी आम्ही सरकारमध्ये एकत्र आहोत. राज्याला आम्हाला पुढे न्यायचं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, काही जेव्हा काही गोष्टी होतात तेव्हा चर्चेतून ते सुटतात. असं आहे की आता जर आपण सगळे आकडेवारी पाहिली तर भाजपाने तुमच्यापेक्षा राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांसोबतच जास्त ठिकाणी युती केलेली पाहायला मिळते. बघा, हे समीकरण कसं आहे, जिथं जिथं स्थानिक पातळी आहेत, छोट्या छोट्या नगर परिषद आहेत, नगरपंचायत, तिथली समीकरणं वेगळी आहे. आणि त्या समीकरणामध्ये जसं जसं तिथले कार्यकर्ते स्थानिक पातळीवरचे, हे काय देवेंद्रजींनी नाही सांगितलं त्यांना की ह्याच्यावर युती करा, त्याच्यावर युती नका करू. मी काय आमच्या लोकांना नाही सांगितलं की ह्याच्यावर करा, ह्याच्यावर करू नका. असं काही आम्ही काय असं ठरवलेलं नाही. त्यामुळे जिथं जिथं छोटी छोटी समीकरणं आहेत तिथल्या स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे काही गोष्टी होत असतात. प्रदेशाध्यक्षांनी थेट म्हटलं की आम्हाला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे भाजपाच्या. खरं तर हे तर सगळ्यांना मान्य आहे की तुम्ही बंड केलं, भाजपा सत्तेत आली, आता त्यांचा मुख्यमंत्री आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण ज्यावेळी तुम्ही हे सगळं घडून आणलं आणि त्यानंतर त्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असं म्हणतात, त्यावेळी एकनाथ शिंदे काय विचार? नाही, मी मुख्यमंत्र्यांशी याबाबतीत बोललो काल. ते म्हणाले असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता. 2 तारखेपर्यंत तरी आपण बाबा वादविवाद नको, हे थोडं टाळूया, अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता असं मला ते म्हणाले. मी म्हणालो बाबा ह्याच्यावर आम्ही काय, आमची भूमिका तर स्पष्ट आहे की मी तर कालही सांगितलं की महायुती जी आमची झालेली आहे, एनडीए जो एकत्र आलेलं आहे, विचारधारेवर आलोय. पुन्हा एकदा मी सांगतो, बाळासाहेब अटलजी अडवाणीजी यांनी त्या काळात हे केलं, आपलं एनडीए युती केली. आणि त्यानंतर आता मी पुन्हा एकदा सांगतो की आमचे एनडीएचे नेते जे आहेत, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आहेत. आणि म्हणून युती म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा एनडीए म्हणून जेव्हा आम्हाला ते मान सन्मान देतात, बैठकीला बोलवतात. बिहारला देखील मी स्वतः प्रचाराला गेलो होतो युती